हॅलो. माझे नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे. मी कोल्हापूर कॅन्सर सेंटर मध्ये पॅलिएटिव्ह मेडिसिन डिपार्टमेंटचा लीड कन्सल्टंट आहोत. आपल्या डोक्यातलं हे काढून घ्यायला पाहिजे, पॅलिएटिव्ह केअर आणि पेन मॅनेजमेंट दोन्ही इक्वल नाही आहे. पेन मॅनेजमेंट एक पॅलिएटिव्ह केअरचा भाग आहे. हे राहिलं पहिलं क्वेश्चन, मोस्ट कॉमन क्वेश्चन त्यांच्या लोकांच्या डोक्यात येतं. नेक्स्ट क्वेश्चन लोकांच्या डोक्यात येतात हे आहे की शेवटच्या टप्प्यातल्या पेशंटला फक्त पॅलिएटिव्ह केअर द्यायला पाहिजे, म्हणजे एंड ऑफ लाईफ केअर इज इक्वल टू पॅलिएटिव्ह केअर असं नाही आहे. अगेन पॅलिएटिव्ह केअर चालू होतात जेव्हा पेशंटचा काही क्रोनिक डिसीज असू देत, ते क्रोनिक डिसीज डायग्नोज झाल्या त्यावेळेलाच आपण त्यांना पॅलिएटिव्ह केअरला इन्व्हॉल्व्ह करायला पाहिजे. त्याच्याने काय होईल, डिसिजन मेकिंग इझी होईल, त्यांचा ओव्हरऑल क्वालिटी ऑफ लाईफ चांगला राहील, त्यांचं फायनान्शियल बर्डन कमी होईल ओव्हरऑल विचार केला झाला तर त्यावेळेला पेशंटचा आणि नातेवाईकांचा जे काही स्ट्रेस आहे ते क्लिअर होईल आणि जे काय होऊ देत पेशंटला आणि पेशंटच्या नातेवाईकाला पुढे प्रिपेअर करायला त्यांना वेळ भेटतोय. ते कदाचित कोणी फिजिशियन आपण म्हणजे आमच्या अँगलमध्ये आपण देत नाही आहे. त्यांना आपल्याला समजून सांगायला पाहिजे की बाबा असं असं एवढं एवढं त्यांना वेळ आहे, हे वेळामध्ये आपण हे करायला प्रयत्न करू, हे करायला प्रयत्न करू आणि कम्युनिकेशन क्लिअर असायला पाहिजे, ते महत्वाचं आहे. तर पॅलिएटिव्ह केअर फक्त आणि फक्त शेवटच्या टप्प्याला आपल्याला इन्व्हॉल्व्ह करायचं नाहीये. पॅलिएटिव्ह केअर जेव्हा डायग्नोज होतोय त्यावेळेलाच पॅलिएटिव्ह केअर स्टार्ट करायला पाहिजे, तरच त्यांचा क्वालिटी ऑफ लाईफ चांगला राहील.